हॅलो गाईज, वेलकम बॅक. मोनालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी ऊस नसताना पण घरी होममेड रस कसा बनवायचा, ऊसाचा रस कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता, एकदम टेस्ट ऊसाच्या रसासारखीच लागते. सो आपण मिक्सरमध्ये पुदिना आणि अर्धा लिंबू यात आपण त्याचा ज्यूस या मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यासाठी काढून घेणार आहोत. आणि अर्ध्या वाटी मी गूळ घेतलेला आहे. गूळ थोडा जास्त घेतलेला आहे, त्यामुळे चव पण छान लागते. तुम्हाला लागेल तसं तुम्ही वापरू शकता. मी बर्फाची क्यूब पण टाकणार आहे 4-5 थंड होण्यासाठी. थंड तर फार छान लागतं. अचानक कोणी गेस्ट आलं आपल्या घरी, जर ज्यूस वगैरे अवेलेबल नसलं तर तुम्ही हा ऊसाचा रस त्यांना करून देऊ शकता. तुम्ही बघू शकता बघा, उन्हातनं आल्यानंतर पोटाला थंडगार होण्यासाठी आपण होममेड ऊसाचा रस बनवणार आहोत. ग्लास मी यात पाणी घालून घेणार आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, चांगलं बारीक करून घेणार आहे. सो आपल्या मिक्सरमध्ये या वस्तू मी ग्राइंड केलेल्या आहे. आपला ऊसाचा रस हा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा, आपल्या घरी ऊसाचा रस हा रेडी झालेला आहे. समर वॅकेशनमध्ये तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी तुम्ही ट्राय करू शकता. बाहेर न जाता घरी तुम्ही ही बनवू शकतात. कुठून तुम्ही बाहेरगावी जाऊन आले उन्हातनं, तर तुम्हाला थंड घ्यावंसं वाटलं तर तुम्ही हा रस नक्की ट्राय करा. आणि आवडल्यास रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.